पालघर जिल्हा परिषदेत 15व्या वित्त आयोगाच्या निधी नियोजनावरून मोठा वाद निर्माण झालाय। तब्बल 4,53,00,000 रुपयांच्या पुरवणी आराखड्यात अनियमितता झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केलाय। मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यांना झुकते माप देण्यात आलं तर इतर तालुक्यांवर अन्याय करण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलाय। विशेष म्हणजे निधी वाटपात डहाणू तालुक्याला पूर्णपणे वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। इतकंच नाही तर या पुरवणी आराखड्याला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेतली होती का असा थेट सवालही उपस्थित करण्यात आलाय। त्यामुळे 15व्या वित्त आयोगाचा निधी नेमका कुठल्या निकषावर वाटप करण्यात आला, कोणती कामं निवडण्यात आली आणि या कामांना मंजुरी कशी मिळाली यावरून आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष नचिकेत पाटील यांनी कोकण विभागाच्या अपर आयुक्तांकडे तक्रार दाखल केली। निधी वाटपाची संपूर्ण प्रक्रिया, कामांची निवड आणि मंजुरीशी संबंधित कागदपत्रांची सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। चौकशी पूर्ण होईपर्यंत संशयास्पद कामांना स्थगिती द्यावी अशी मागणीही ठाकरे गटाने केली आहे। दरम्यान जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भारती कांबळे आणि जिल्हा परिषद सदस्य जिंद्र दुबळा यांनी देखील निधी नियोजनाबाबत संशय व्यक्त केलाय। त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। या आरोपांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी प्रतिक्रिया दिली असून पुरवणी आराखड्याबाबत करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे आता या चौकशीतून नेमकं काय समोर येतं आणि 4,53,00,000 निधी वाटपात खरंच अनियमितता झाली का, काही तालुक्यांना झुकतं माप देण्यात आलं का, या आणि सर्वसाधारण सभेशी आवश्यक मंजुरी घेण्यात आली होती का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चौकशीच्या अहवालानंतर स्पष्ट होणार। हे खरं आहे की जो पुरवणी आराखडा बनलेला आहे त्याची कुठल्याच प्रकारे जनरल मीटिंग मध्ये जिल्हा परिषदच्या मान्यता घेतलेली नाहीये। कारण आम्ही त्या मीटिंगला होतो। आमच्या काळामध्ये 1 फेब्रुवारीमध्ये लास्ट जनरल मीटिंग झाली होती आणि तेव्हा कुठल्याच प्रकारे वाढीव रकमेच्या आराखड्याची मान्यता दिली गेलेली नाहीये। आम्ही ह्याची चौकशी डिपार्टमेंटला केली। त्यांनी आम्हाला काहीतरी तातुरमातुर उत्तर देऊन सांगितलं की झालं असेल, माहिती नसेल वगैरे वगैरे असं। परंतु आम्ही डिपार्टमेंटला ह्या विषयी तक्रार केलेली आहे आणि त्याची कसून चौकशी व्हावी आणि दोषींवरती कारवाई व्हावी इतकीच आमची इच्छा आहे। पालघरचा एक पुरवणी आराखडा 4,51,00,000 रुपयाचा बनवण्यात आलेला आहे। परंतु तो 15 वित्ताचा आराखडा बनवण्यात येत असताना पालघर तालुक्याला आणि डहाणू तालुक्याला ते शून्य निधी देण्यात आलेला आहे। पालघर तालुक्यावर पूर्णपणे अन्याय करण्यात आलेला आहे आणि हा आराखडा हा सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करायचा असतो। परंतु जिल्हा परिषदेचे 17 जिल्हा परिषदेचे सदस्य पालघर मधले आणि जवळपास 13 जिल्हा परिषद सदस्य हे डहाणू मधले ह्यांना न सांगता किंवा ह्यांच्या संगनमताने दोघांपैकी एक कारण असू शकते, हे सगळे पैसे मोखाडा आणि विक्रमगड साईडला वळवलेले आहेत। त्यामुळे पालघर आणि डहाणू मध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये कामाची गरज असताना, आदिवासी वस्ती असताना, गरीब लोक असताना यांच्या न्यायाचे हक्काचे पैसे हे जे विक्रमगड आणि मोखाडा साईडला वळवण्यात आलेले आहेत, हा मुळात चुकीचा आराखडा बनवलेला आहे। आणि हा चुकीचा आराखडा बनवलेला ज्या अधिकाऱ्यांनी त्या आराखड्यावर ज्यांचे सही आहेत त्या सगळ्यांची चौकशी करून चुकीच्या पद्धतीने जे काम केलेलं आहे त्याचे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करा, या संदर्भात आम्ही कोकण आयुक्तांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई होईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो। आणि जर का ह्या गोष्टीच्या मागे जर कोकण आयुक्तांनी लवकरात लवकर ह्याच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या बेमुदत लवकरात लवकर धरणे आंदोलन घेणार आहेत, हा असा आम्ही स्पष्ट इशारा जिल्हा परिषदेला देत आहोत। जिल्हा परिषद पालघर चा 15 वित्त आयोगाचा आराखडा सन 25 आणि 26 मध्ये साधारणपणे 4,53,00,000 ह्याचा पुरवणी आराखडा केलेल्याचं आम्हाला आता समजतंय आणि त्याचं कामही वाटप झालेलं आहे। पण हा पुरवणी आराखडा याची मंजुरी म्हणजे आमची जिल्हा परिषदची टर्म संपण्याच्या अगोदर 17 फेब्रुवारी 2025 ला एक शेवटची सभा झाली होती, सर्वसाधारण सभा। त्या सभेमध्ये पण हा आराखडा ठेवण्यात आलेला नव्हता आणि त्याचा मंजुरी घेतलेली नाही। मग तर हा आराखडा कुठून आला आणि या आराखड्यामध्ये 4,53,00,000ची कामं घेण्यात आलेली आहेत आणि हा जी कामं घेतल्यात ती विशिष्ट एक तालुक्यापुरती घेतलेली आहे। मला असं वाटतंय का हा जो आराखडा बनवलेला आहे तो तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या दबावाखाली येऊन केलेला आहे।
आणि पूर्णपणे ह्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्याची योग्य ती चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी करून योग्य ती जे काही दोषी असतील त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे.